पहिले ऑलिम्पिकवीर श्रीयुत खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित खाशाबा जाधव आपल्या समोर आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या भावना आपल्या समोर व्यक्त कराव्यात. रणजितजी नमस्कार. मी रणजित खाशाबा जाधव. सर्वप्रथम मला अभिमान वाटतोय, अतिशय सार्थ अभिमान वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत ज्यांनी खांद्याला खांदा लावून या स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये अतिशय अमूल्य योगदान दिलेलं आहे अशा सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या वंशजासोबत मी आज आहे. आणि त्यांचा वारसा ॲडव्होकेट विशाल मोहिते आजच्या 2025 मध्ये 21व्या शतकात अतिशय हिरिरीने पुढे नेण्याचं आपल्यापर्यंत काम करत आहेत. आणि ते एक लढवया घराण्यातनं आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मी बसलेला आहे. माझ्याही माझा चांगला वारसा आहे आणि मी माझ्या वडिलांचं जे योगदान आहे या देशाप्रतीचं त्याला योग्य न्याय देण्यासाठी जंग पछाडतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज मी ॲडव्होकेट विशाल मोहिते साहेबांसोबत आहे. तर मला इथं निश्चित माझं मत व्यक्त करायची इच्छा आहे की बघा, आज हा आपला देश सुमारे 140-50 कोटीचा खंडप्राय देश आहे आणि या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशामध्ये खाशाबांनी जेव्हा ऑलिम्पिकला पहिल्यांदा पदक आणलं तो साल होतं 1952 आणि त्यांच्या पदकाला आज 73 वर्ष 23 जुलैला पूर्ण झालेली आहेत. आपण लक्षात घ्या की 1952 पासून या एवढ्या मोठ्या देशाला दुसरं वैयक्तिक पदक प्राप्त करायला 44 वर्ष वाट पाहावी लागली. म्हणजे 44 वर्ष म्हणजे 1952 ते 1996 एवढ्या मोठ्या गोष्टीतच आपल्याला लक्षात येईल की खाशाबांचं योगदान एवढं मोठं आहे. आणि साहेबांनी सांगितलं की अभिनव बिंद्रांनी अतिशय मार्मिक आणि सुंदर पत्र दिलेलं आहे की या देशाचे ऑलिम्पिक्स मधले ते महामेरू आहेत. आता एवढं मोठं शब्द तिथं व्यक्त झालेलं आहे म्हणजे खाशाबांचं योगदान एवढं मोठं आहे की त्यांना तुम्ही पद्म द्या अथवा देऊ नका, ते काही कुठं पुसू शकत नाही कोणी. पण आपल्या सिस्टीममध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या सगळ्या यंत्रणेमध्ये एक भौतिक गोष्टी ज्या आहेत त्याचा जोपर्यंत तुमच्यावर वर्षाव होत नाही तोपर्यंत लोकोत्तर कार्याला राजमान्यता मिळत नाहीये. आणि आमची अपेक्षा चुकीची का आहे असं मी का मानावं? कारण त्यांनी आपल्या परीनं जाज्वल्य देशप्रेम दाखवून आपलं योगदान दिलेलं आहे. आणि त्यांनी जर त्यावेळेला हातपाय पसरले असते लोकांसमोर, राजकीय नेत्यांसमोर, तर ते माझंच पद्मश्री पद्मभूषण झाले असते. पण मला काय म्हणायचं आहे, एका स्वाभिमानी पुरुषाने आपला पुरुषार्थ आपल्या खेळामध्ये दाखवून या देशाचा आटकेबाज झेंडा फडकावलेला आहे. आता आपल्या राजकीय नेत्यांनी इच्छाशक्ती त्या काळात 50-70 वर्षात दाखवली नाहीये, पण आत्ताच्या बीजेपी सरकारनं ती दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यांनी त्यांचा पुरुषार्थ खाशाबांना योग्य तो सन्मान देऊन करावा आणि आपल्या येणाऱ्या पिढीपुढं, तरुणांपुढं जे वायबल झालेली आहे त्यांच्यापुढं आदर्श नाहीये, तो आदर्श यांच्यासारख्यांचा द्यावा आणि असं चित्र निर्माण करावं की देर है लेकिन अंधेर नाहीये आणि तुम्ही लढत राहा. लढल्यानंतर यश उशिरा का होईना तुम्हाला नक्की आहे, पण तुम्ही वाममार्ग मधला मार्ग अवलंबू नका. सक्सेस इज ऑलवेज देअर, वेर देर इज अ विल देर इज अ वे. आणि यश तुमच्या पाठीशी आहे. हेच भाजपनं आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, अमित भाईंनी, नरेंद्र मोदींनी दाखवून द्यावं. आणि योगायोगानं खाशाबा जाधव 15 जानेवारी 1925ला जन्माला आले. आज 15 जानेवारी 2025 झालेलं आहे. 100वं वर्ष आहे खाशाबांचं. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल की त्यांच्या शताब्दी वर्षामध्ये जे काँग्रेसला इतक्या वर्षात जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं आणि ते आदर्श समोर समस्त आमच्या युवा पिढीपुढं निर्माण करावं असं मी या ठिकाणी या निमित्तानं आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रणजितजी. अतिशय मार्मिकपणे त्यांनी सांगितलंय. मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी असेल किंवा अमित भाईंसाठी असेल किंवा देवेंद्रसाठी असेल की त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे, ते न्याय मागतात. हा न्याय हा योग्य आहे. मला वाटतं न्याय हा दिलाच पाहिजे. जर देणार नसेल तर कदाचित आगामी काळात एवढी मोठी चळवळ चालवावी लागेल की खाशाबा जाधवांना न्याय द्या. जस्टिस फॉर खाशाबा जाधव. ऑलिम्पिक वीर होते ते. पहिलं पदक हे आमच्या भारत देशामध्ये माझ्या मायभूमीत त्यांनी आणलं. जी टॅली कदाचित 1996 पर्यंत शून्य असती त्यांनी एकाने तरी भरून काढली, जेणेकरून आमचा भारत देश बोंडका राहिला नाही. म्हणतात ना की जर शून्य असतं 1996 पर्यंत तर ब्रिटिशर्स आमच्यावरती हसले असते. मला वाटतं ते हसू कमी करण्याचं काम आमच्या ह्या वीरपुत्रांनी केलंय. आपल्या सगळ्यांचा अभिमान पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे.
काहीतरी म्हणजे काय, मला वाटतं की प्रत्येकाने निदान एक ट्विट करा, एक पत्र लिहा, जाऊ द्या नरेंद्र मोदींना, त्यांनाही कळू द्या की ही माती अजून जिवंत आहे, ही लाल माती अजून त्या वीराला प्रणाम करते ज्याने आमच्या या देशाचा गौरव 7 समुद्रा पलीकडे केला होता. काही त्यावेळी काय सुविधा असतील, कसे जगले असतील, कुठे खाल्ले असतील, काय केलं असेल, कशी पैशाची जुळवाजुळव केली असेल, परंतु त्यांनी जिद्द नाही सोडली. या भारत देशाचा झेंडा त्या हेलेन्सिकी मध्ये त्यांनी रोवला आणि आपल्या देशाला पहिलं पदक आणलेलं आहे. तुमच्यासाठी, माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आपण तो अभिमान साजरा केला पाहिजे. दुर्दैवानं जर आपण हा इतिहास विसरलो तर इतिहास कदापि आपल्याला माफ करणार नाही. कारण की इतिहास तेच लोक घडवतात जी इतिहास स्मरणात ठेवतात. हा माझ्या कुस्तीचा इतिहास आहे, माझ्या लाल मातीचा इतिहास आहे. मातीबद्दल थोडीशी जरी कणव असेल ना, खाशाबा जाधवसाठी एक ट्विट करा, एक पत्र लिहा, नरेंद्र मोदींना आवाहन करा, द्या आमच्या खाशाबा जाधवला पद्म पुरस्कार. आणि इट इज अ डिझर्वेबल कॅन्डिडेट. त्यांच्यासारखा दुसरा डिझर्वेबल कॅन्डिडेट या भारत देशात शोधून सापडणार नाही, एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.